आमच्या शेतात देव आहे, तुमच्या शेतात आहे का? मानवी शरीर ज्याच्यामध्ये 10% फक्त माणूस आहे आणि 90% जीवाणू आहेत. खरं तर आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही सगळीकडे त्यांचंच तर राज्य आहे. आपल्या मातीत, आपल्या पाण्यात आणि आपल्या काळ्या आईत असे लाखो आणि करोडो जीवाणू आहेत. आणि हेच करोडो जीवाणू आपल्या काळ्या आईचा आत्मा आहेत. आणि आपण हव्यासापोटी अनेक रासायनिक खतं टाकून आपल्या काळ्या आईला पूर्णपणे मृत केलेले. अभ्यास असं सांगतो की 1 चमचाभर मातीमध्ये करोडो जीव असतात आणि जर हे जीवच नसतील तर मातीच नाही आणि माती नसली तर शेती सुद्धा नाही. आणि हेच सांगणाऱ्या एस.एन. विग्नोग्राडस्की यांना फादर ऑफ सॉइल मायक्रोबायोलॉजी म्हणतात. सूक्ष्मजीव, शेती आणि प्रगती ह्या पुस्तकात याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या पुस्तकाचं पारायण करावं असं हे पुस्तक आहे. आता गंमत बघा ना, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, जे सगळीकडे आहे, जे निराकार आहे, त्यालाच तर आपण देव म्हणतो ना. म्हणजेच आपले सूक्ष्मजीव देव आहेत ना. आमच्या शेतात आम्ही रसायनाचा एक कण सुद्धा टाकत नाही. म्हणूनच आमच्या शेतात असे करोडो देव जिवंत आहेत. तुमच्या शेतात आहेत का?